नमस्कार. आपण पाहता आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. 4 डिसेंबरला एक अशी घटना घडली ज्यामुळं परत लोकनाट्य तमाशा कला केंद्रात व बाबत चर्चेला उधाण आलं. कारणही तसंच घडलं. जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथील घुंगरू या लोकनाट्य कला केंद्रात नर्तिका म्हणून काम करणारी, मूळची कल्याणची राहणारी दीपाली पाटील हिनं जामखेड येथील साई लॉज मध्ये आत्महत्या केली आणि तिच्या आत्महत्येला जबाबदार जामखेड येथील भारतीय जनता पक्षाचा माजी नगरसेवक असलेला संदीप गायकवाड आहे असं तिच्या आईनं जी जामखेड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे त्यात नमूद केलेलं आहे. यापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील पारगाव नजीकच्या तुळजाभवानी लोकनाट्य कला केंद्रातील एका नर्तिकेच्या नादी लागून गेवराई तालुक्यातील एका उपसरपंचानं बार्शी तालुक्यात आत्महत्या केल्याची घटना घडली होती आणि त्या घटनेमुळं पण सर्वत्र चर्चेला उधाण आलं होतं. आणि आता नेमकं त्या उलट जामखेडमध्ये घडलं आहे. दीपाली 2 वर्षापासून घुंगरू लोकनाट्य कला केंद्रात आपल्या पायात घुंगर बांधून नाचत होती आणि रसिकांना नृत्यकलेचा आस्वाद देत होती. याच्यातच संदीप गायकवाडचं पण राजकीय कार्यकर्ता असल्यामुळं आणि विविध ह्याच्यातून त्याला उत्पन्नाचा स्तोत्र असल्यामुळं तो आपलं करमणुकीसाठी घुंगरू कला केंद्रात नेहमी जात होता आणि त्यातूनच त्याचं आणि दीपालीचं सूर जुळलं. तो स्वतः विवाहित असतानाही तो सारखा दीपालीवर माझ्याशी लग्न कर असाच दबाव आणत होता असं काहींचं म्हणणं आहे. त्याच्यातून मग दोघांचं दोन वर्षापासून चालू असलेलं हे प्रकरण पुढं वाढतच गेलं. दीपालीला सतत तो लग्नाचा तगादा लावत होता, त्रास देत होता आणि त्यामुळं दीपाली हैराण झाली. दीपाली जामखेड शहरात ज्या गल्लीत राहत होती तिथंही संदीपचं येणं जाणं होतं आणि मग परवा 4 डिसेंबरला दीपाली तिच्या बरोबर राहणारी नृत्य कलाकारच असलेली रेश्मा हिला मी बाजारात जाते असं सांगून ती रिक्षानं घरात तिचं भाडेकरनं राहत होती तिथून निघाली आणि तिनं रिक्षावाल्याला रिक्षा थेट साई लॉजवर न्यायला सांगितलं. साई लॉज इथे तिनं 103 क्रमांकाची तिनं केली होती का संदीप गायकवाडनं ती रूम बुक केली होती. त्या 103 रूम मध्ये ती थांबली. काही वेळानं संदीप गायकवाड पण तिथं आला. त्यांच्यात परत काहीतरी बिनसलं किंवा काही घडलं असेल आणि मग बराच वेळ झाला दीपाली बाजारातून परत कशी आली नाही. यामुळं रेश्मा आणि दीपालीची आई तिचा शोध घेऊन आली. ते बाजारात गेली. बाजारात पण त्यांना ती दिसली नाही आणि मग रेश्मानं घरापासून ज्या रिक्षानं गेली होती त्या रिक्षावाल्याला दीपालीला नेमकं तुम्ही कुठं सोडलं आहे अशी विचारणा केली
त्या रिक्षावाल्यानं रेश्माला ती साईलॉजला गेल्यास सांगितलं. मग रेश्मा आणि दीपालीची आई साईलॉजवर गेल्या. साईलॉजवर ती ज्या रूम मध्ये आहे असं लॉजच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. त्या रूमवर गेल्या. त्यांनी बराच वेळ दरवाजा वाजवला, काही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी लॉजच्या कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीनं त्या लॉजचा दरवाजा उघडला. त्यावेळेस अवस्थेत दीपाली तिथं त्यांना मिळाली. मग त्यांनी तिला जामखेडच्या ग्रामीण पैसा जमवायचा आणि तो वाटेल तसा खर्च करायचा. त्या आपापाचा आलेल्या मालावर काही करायचं आणि त्यातून मग संदीप गायकवाड सारखे हे जे नवश्रीमंत आहे ते दीपाली सारख्या मुलींना आपल्या कच्छी लावतात. त्यांना नको ते हे करतात, नको ती प्रलोभन दाखवतात आणि मग ह्या मुली पण त्यांच्या ह्याला भिवून हे करत असतात. तसा संतोष गायकवाड हा जामखेड नगर परिषद येरमाळा येथे तरुण पत्रकारांनी येरमाळा येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी अभ्यासिका असावी असा त्यांच्या मनात विचार आला. त्यासाठी त्यांनी धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या पुढं हा प्रस्ताव मांडला आणि जागा आणि आमदार फंडातून निधी यासाठी उपलब्ध करा अशी विनंती केली. त्यांचं स्तुत्योपक्रम ऐकून आणि त्यांची भूमिका जाणून घेऊन आमदार कैलास घाडगे पाटील यांनी यासाठी मग निधी दिला. जागेचे उपलब्ध पण करून देण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याच्यातून मग अभ्यासिकेचं बांधकामाला प्रारंभ झाला. या अभ्यासिका तयार व्हावी, ती उभारावी आणि भावी पिढीला किंवा सध्याच्या युवकांना की जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांना अभ्यासिका उपलब्ध व्हावी यासाठी ह्या तरुणांनी उपक्रम सुरू केला आहे. त्याचा आता अभ्यासिकेचं बांधकाम पण सुरू आहे आणि त्या बांधकामाची पाहणी नुकतीच आमदार कैलास घाडगे पाटील यांनी येरमाळा येथे जाऊन पाहणी केली. काम प्रगतीपथावर असून काम चांगलं होत आहे, त्याबद्दल त्यांनी समाधान पण व्यक्त केलं. आता लवकरच ही इमारत पूर्ण होईल आणि स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करणाऱ्या येरमाळा गाव आणि परिसरातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल मात्र नक्की. सिद्धिविनायक परिवार आर्थिक ह्याच्यात पण त्याचं काम चालू असतं. त्याचबरोबर वेगवेगळे त्यांचे हे आहेत, त्यातून वेगवेगळे उपक्रम सुरू असतात. सिद्धिविनायक ग्रीनटेकच्या वतीनं तुळजापूर आणि कळंब तालुक्यात अशी 2 ठिकाणी गुळ पावडर प्रकल्प पण सुरू आहे. खामसवाडी येथे असलेल्या सिद्धिविनायक ग्रुपच्या गुळ पावडर प्रकल्पाच्या वतीनं म्हणजे एकूणच सिद्धिविनायक ग्रीनटेकच्या वतीनं खामसवाडी येथे माती आणि पाणी परीक्षण केंद्र सुरू करण्यात आलं आहे. हे केंद्र सुरू करण्यामागचा उद्देश असा की त्या परिसरातील जमिनीच्या मातीचं अवस्था काय आहे, तिला त्यात काय कमतरता आहे
की काय वेगळं जास्त वाटतंय त्याचं तिथं स्वतः ही घेऊन तपासणी करण्यात येणार आहे आणि पाणी पण कसं आहे त्याची तपासणी होणार आहे. जागतिक मृदा दिनाचं औचित्य साधून सिद्धिविनायक परिवारानं खामसवाडी येथे केंद्र सुरू केलं आहे. या केंद्राचा शुभारंभाच्या वेळी सिद्धिविनायक परिवाराचे गजानन पाटील, प्रयोगशाळा परीक्षण करणारे चंद्रशेखर गाडेकर, खामसवाडी येथील युवा नेते बलराम कुलकर्णी, तसेच शेतकरी अनिल शेळके, श्रीनिवास झोरी आदी मंडळी उपस्थिती. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेली. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.